नमस्कार प्रेक्षकांनो, भावनांचा प्रवास या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे ठरलं तर मग जे रोजचे एपिसोड रिव्ह्यू तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आता अर्जुन जातो क्राईम सीनवर, जिथे मृतदेह सापडला होता आणि त्याच्या हाती एक क्लू लागतो। आणि आता बघा, अर्जुनच्या हे लक्षात आलेलंच होतं की महिपत आणि दामिनीचाच हा प्लॅन आहे। तर आता अर्जुन त्या दोघांनाच यामध्ये अडकवणार आहे। बघूया कसं काय ते। आजचा भाग सुरू होतो। सायली आता बेशुद्ध पडली असते आणि सगळेजण तिच्या अवतीभोवती असतात। आता त्यावर अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली प्लीज उठ ना। तर तितक्यात आता तिथे अश्विन येतो। तर कल्पना अश्विनला म्हणते की अरे अश्विन लवकर बघ ना, मला तर काही सुचतच नाहीये। तर अश्विन आता लवकर येतो आणि सायलीचा चेकअप करू लागतो। तर आता बघा, ही प्रिया सगळ्यांसमोर शहाणपणा मारत बोलते की अरे मी तर तुझी किती वेळची वाट बघत होती अश्विन, सायलीनं मगाशी एकदम चक्कर येऊन पडली। पण आता सगळे कोणीच त्याच्यावर काही बोलत नाही आणि अर्जुन सायलीची ही अवस्था बघून खूप स्ट्रेस असतो, खूप टेन्शनमध्ये असतो। तर आता अश्विन सायलीची बीपी चेक करतो। तर आता अश्विनच्या लक्षात येतं। अश्विन आता अर्जुनला विचारतो की तिला स्ट्रेस येईल किंवा काही टेन्शन वगैरे येईल, असं काही घडलं होतं का? तर आता अर्जुन अश्विनला सांगतो की हो, सायलीला वाटलं होतं की मधुभाऊंना अटक होणार आहे, म्हणून बहुतेक त्या टेन्शनने तिला चक्कर आली असणार। तर त्यावर अश्विन म्हणतो की हो, म्हणूनच तिला चक्कर आली, पण ठीक आहे, घाबरण्यासारखं काही नाही आहे। पुढे आता अश्विन कल्पना आणि प्रियाला बोलतो आणि तिला जाग आली ना तर तिला थोडीशी साखर घालून पाणी प्यायला दे, म्हणजे तिला बरं वाटेल। थोडी जास्त साखर घालून निंबू पाणी दिलं की मग तिला बरं वाटेल। त्यानंतर आता अश्विन अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो आणि परत तिचा स्ट्रेस वाढेल, तिचं टेन्शन वाढेल असं काही होऊ देऊ नका। त्यावर आता सगळेजण ऐकत असतात आणि हो असं म्हणतात। इकडे आता सीन शिफ्ट होतो। दामिनी आता महिपतला समजावून सांगत असते आणि ती त्याला म्हणते अरे शिखरे नंबर 1, अर्जुन आता केस जिंकला की नाही गेल्या वेळेला, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स झाला असणार आणि त्याच्या हे लक्षात सुद्धा नसेल की अशी दुसरी कोणतीतरी डेथ बॉडी त्या आश्रमात सापडेल आणि त्याचा खुनाचा आड कदाचित पाटलांवर येईल। या सगळ्यांनी आता काय झालं शिखरे, अर्जुन आणि त्यांची टीम, त्यांचा अख्खा वेळ, त्यांची अख्खी एनर्जी यामध्येच राहून जाईल आणि ते सगळे हाच खून निस्तरण्याचा प्रयत्न करणार। आता इकडे महिपत विचार करू टाकतो। त्यावर आता दामिनी म्हणते म्हणजे बघा, जी गाडी आहे की नाही रुळावर चालत होती की थोडी का होईना ती घसरली आहे। त्यावर आता महिपत म्हणतो की हे तर माझ्या लक्षातच आलं नाही। तर आता दामिनी म्हणते म्हणूनच मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख आहे आणि तुम्ही महिपत शिखरे। त्यावर आता महिपत म्हणतो की नाही, बरोबर आहे तुमचं, काय ना तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, ते काही चुकतच नाही, चालू द्या तुमच्या पद्धतीनं चालू द्या। आणि त्या अर्जुनची गाडी आहे ना, ते अशी घसरून टाका ना त्या रुळावरून, आणि तो रूळ आहे ना, रूळ त्याचे असे फार तुकडेच करून टाका आणि मग नाही का त्या ट्रेनचा ॲक्सिडेंटच झाला पाहिजे, म्हणजे ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा असं तो काहीतरी बडबडत असतो। त्यावर आता दामिनी त्याला म्हणते शांत व्हा। तर आता महिपत म्हणतो की 113% त्या थेरड्याला फाशी होणार। तर त्यावर आता दामिनी म्हणते की सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे, फक्त तुम्ही गप्प बसा। तरी हा काही गप्प बसत नाही आणि महिपत म्हणतो की ॲक्सिडेंट हो गया रप्पा रप्पा। तर आता बघा सीन शिफ्ट होतो आणि ही प्रिया काय बोलते। प्रिया म्हणते की आता जोपर्यंत हे मधुभाऊ घरात आहेत तोपर्यंत काही ना काही तर होतच राहील ना, आणि टेन्शन तर राहीलच। आता सगळेजण आश्चर्याने प्रियाकडे बघू लागतात। तर आता बघा, प्रिया पलटते आणि म्हणते नाही म्हणजे ते काय आहे ना, खून, डेथ बॉडी, हे आता सगळं होणं साहजिक आहे ना, हे सगळे शब्द तर येणारच। त्यावर आता मधुभाऊंना वाईट वाटतं आणि ते आता म्हणतात की मी एक काम करतो, मी खाली जातो। तर आता अर्जुन त्यांना थांबवतो आणि म्हणतो की नाही मधुभाऊ प्लीज, तुम्ही कुठेच जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा। आणि आता प्रतापसुद्धा मधुभाऊंना म्हणतो अहो सायलीला जेव्हा जाग येईल ना तेव्हा तुम्ही इथे असाल, तेव्हा तिला लवकर बरं वाटेल, तुम्ही थांबा मधुभाऊ इथेच। तर आता मधुभाऊ त्यांचा ऐकून तिथेच थांबतात। तर आता इकडे सायलीला शुद्ध नसते आलेली, तर अर्जुन तिला सतत हाक मारत असतो आणि म्हणत असतो सायली प्लीज उठ ना, अगं मधुभाऊ इथेच आहे, प्लीज उठ ना सायली। अर्जुनच्या जीवाची खूप घालमेल होत असते आणि आता जेव्हा सगळे हे बघून काळजीत असतात तेव्हा ही भामटी प्रिया हसत असते। तर आता सायलीला हळूहळू शुद्ध येतं आणि ती म्हणत असते मधुभाऊ मधुभाऊ अशी ती झोपेतच म्हणत असते आणि आता तिला हळूहळू जाग येत असतो। तर आता अर्जुन तिला म्हणतो की इथेच आहे मधुभाऊ। तर आता सायलीचं लक्ष मधुभाऊंकडे जातं आणि ती खूप खुश होते, ती म्हणते मधुभाऊ। आणि आता सायलीला शुद्ध येते, ती आपले पूर्ण डोळे उघडते आणि उठून बसते। तर आता बघा, मधुभाऊ सुद्धा इमोशनल होतात आणि म्हणतात साऊबाडा जावई बापूंनी पोलिसांना परत पाठवलं। आता सायली हे ऐकून खूप आनंदी होते। चैतन्य आता सायलीला म्हणतो वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका, मधुभाऊंची अँटिसिपेटरी बेल मी अगदी वेळेवरच घेऊन आलो। आता सायलीला हे ऐकून खूप आनंद होतो आणि सायली एकदम अर्जुनला मिठी मारते। तर आता अर्जुन सायलीला म्हणतो अगं आता रडतीयस काय, अगं सायली मी मधुभाऊंना काहीच होऊ देणार नाही। त्यानंतर आता सायली हो असं मान डोलावते। त्यानंतर अर्जुन आता तिला विचारतो आता तुला बरं वाटतंय ना, तर सायली आता हो अशी मान डोलावते परत।
बघा आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, मला माहिती आहे की तुला इथं थांबणं खूप गरजेचं आहे, पण आपल्याला आता निघावं लागेल. आता इकडे प्रिया विचार करू लागते की कुठे म्हणून. त्यावर आता चैतन्य लगेच सांगतो, नाही अर्जुन, म्हणजे पोलिसांना आपण अँटिसिपेटरी बेल तर दिलीच आहे, पण अजून बऱ्याच फॉर्मॅलिटीज बाकी आहे, आपल्याला क्राईम सीनवर जावं लागणार. तर आता अर्जुन चैतन्याला पण असं म्हणत असतो, तितक्याच सायली त्याला थांबवते आणि म्हणते, अहो तुम्ही जा आणि मधुभाऊंसाठी जे जे शक्य असेल ते करा, मी ठीक आहे. त्यानंतर आता प्रताप सुद्धा अर्जुनला म्हणतो की अर्जुन नको काळजी करूस, आम्ही सगळे आहोत इथे. हे बघ अर्जुन, तू जर का तिथे गेला ना तर हे जे काही प्लॅन वगैरे आहे ते निस्तरायला जरा लवकर मदत होईल, जातो तिथे. त्यानंतर आता अर्जुन मान्य करतो आणि त्यानंतर आता प्रताप सायलीला म्हणतो की सायली, आम्ही आमच्या खोलीत आहोत, तुला जर काही लागलं ना तर आम्हाला लगेच आवाज दे. आणि आता बघा ही प्रिया मुद्दामच प्रताप आणि कल्पनासमोर म्हणते, काळजी घे हां, आणि मग वाकडं तोंड करून तिथून चालली जाते. आता तिथून सगळे गेल्यावर अर्जुन आणि मधुभाऊ स्थिती असतात. तर अर्जुन आता सायलीला म्हणतो की सायली काळजी घे हां, आणि काही हवं असलं तर मला लगेच फोन कर. अर्जुन आता रेडी होतो आणि मधुभाऊ आता सायलीजवळ येऊन बसतात आणि आता सायलीला ते धीर देत असतात आणि म्हणतात की सगळं ठीक होईल सावबाळा. आणि आता सायली हे सगळं ऐकून आणि हे सगळं जे काल झालेलं असतं ते सगळं तिला आठवून ती आता मधुभाऊंच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि रडू लागते. आता बघा इकडे सीन शिफ्ट होतो. महिपत, नागराज आणि साक्षी हे एका जागेवर अशी गप्पा करत बसलेली असतात. त्यानंतर बघा आता इतक्या दिवसाची न बोलणारी साक्षी आज बडबड बोलू लागते. ते कसं बघूयात. आता महिपत म्हणतो साक्षीला की मी पहिलेच बोललो होतो की नाही, एकापेक्षा दोन भले हां. तर आता साक्षीला काही समजत नसतं आणि ती विचारते म्हणजे. तर आता हा महिपत तिला सांगतो की काय होतं ना, आत्तापर्यंत त्या मधुकर पाटलांवर एकाच खुनाचा आरोप होता, पण आता देशमुखबाईच्या कृपेने त्याच्यावर आता 2 खुनाचा आड आलाय. तर आता साक्षीला काही समजत नसतं आणि साक्षी आता नागराजकडे बघते. तर आता नागराज म्हणतो देशमुखबाईच्या कृपेने की तुझ्या. तर आता महिपत म्हणतो अरे तेच नागराज शेठ, खून तर मी केला, पण आता देशमुखबाईच्या डोकेलिखीनं त्यांच्यावर आता 2 खुनाच्या आड आले. तर आता साक्षी विचारते तुम्ही काय बोलताय, कोणाचं मर्डर आणि कोणाची आयडिया. तर आता महिपत म्हणतो की हां आता बरोबर आहे साक्षी, तू पेपर वाचत नाही, मोबाईल बघत नाही, टी व्ही नाही बघत, तर तुला कसं कळणार नाही का. त्या पाटलाच्या नावानं बाहेर काय धुराडा उडतोय ते. ए पोरी, तू मला नेहमी म्हणायची ना अण्णा मर्डर करू नका, मर्डर करू नका, नो व्हायलन्स नो व्हायलन्स. त्यात आता नागराज त्याला म्हणतो अरे व्हायलन्स नाही व्हायलन्स. त्यावर आता महिपत म्हणतो हां तेच ते काय ग. हां मग साक्षी तू मला नेहमी म्हणायचीस ना नो व्हायलन्स, पप्पा ते मर्डर वगैरे करू नका. अगं पोरी तेच आज कामाला आलाय. पुढे आता तो सांगतो की काही वर्षापूर्वी आहे की नाही मी एक मर्डर केला होता आणि तो मुर्दा त्या वात्सल्य आश्रमाच्या मागे असा पुरला होता, आणि बरोबर ऐन टायमाला त्या देशमुखबाईंनी पोलिसांना टीप दिली आणि सगळं पलटवलं आणि ते आता मडं उखरायला लावलं. आता ते मडं बाहेर आल्यावर आरोप कोणावर येणार, तर आता साक्षी लगेच बोलते मधुभाऊंवर. तर आता महिपत म्हणतो की 113% बरोबर बोलली आहे. आता त्या दोन्ही मर्डरचा आरोप त्या पाटलावरच येणार आणि तो अर्जुन सुभेदार असा हा वासून असा बघत बसणार. आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आणि चैतन्य पोचले आहेत क्राईम सीनवर. तर आता तिथल्या एका पोलिसांना अर्जुन म्हणतो की मी अर्जुन सुभेदार. तर तो आता पोलीस म्हणतो की हो मी ओळखतो तुम्हाला. पुढे आता अर्जुन म्हणतो तर तुम्हाला कसं कळलं की इथे एक डेड बॉडी आहे म्हणून, म्हणजे तुम्हाला कोणी टिप वगैरे दिली का. त्यावर आता तो पोलीस सांगतो हो महेंद्र नावाचा माणूस इथे कुत्रे फिरवायला आला होता आणि मग त्याला संशय आला. तर आता अर्जुन सांगतो की मला ते FIR आणि फॉरेन्सिक रिपोर्ट्स त्या मृतदेहाचे हे बघायचे आहेत. तर आता पोलीस आधी तर नाही म्हणतो. तर आता चैतन्य त्याला म्हणतो की तुम्ही नकार देण्याआधीच सांगतो की राईट टू इन्फॉर्मेशन याचं पेटिशन आम्ही आणलेलं आहे, प्लीज तुम्ही एकदा चेक करा आणि या केस संदर्भात जे काही माहिती आहे ना ते आम्हाला सगळी देऊन द्या. तर बघा आता अर्जुन आणि चैतन्याची धमाकेदार जोडी काय कमाल करतात. पोलीस आता ते नोटीस वाचून लगेच आता अर्जुनच्या हाती ते रिपोर्ट्स देतात आणि आता त्या सगळ्या रिपोर्ट्स वाचून झाल्यावर अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात. त्यावर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो काय वाटतं तुला. त्यावर आता अर्जुन म्हणतो या फॉरेन्सिक रिपोर्ट्स प्रमाणे ती जी डेड बॉडी आहे ना ते काही महिन्यांपूर्वीची आहे आणि मग ते आताच कसं काय सापडलं, आणि तो काय कुत्रा भुंकला म्हणून त्या माणसाला एवढा संशय आला की त्याने डायरेक्ट पोलिसांना कॉल केला. त्यावर आता चैतन्य म्हणतो म्हणजे अर्जुन तुला काय वाटतं की हा जो महेंद्र नावाचा माणूस आहे हा तो दामिनी आणि महिपतचाच माणूस आहे आणि त्यांच्यासाठी तो काम करतो. त्यावर आता अर्जुन म्हणतो की वाटत नाही तो आहेच, पण आता फक्त कन्फर्मेशनसाठी त्याच्याशी एकदा आपण बोलूया, तो इथेच राहतो जवळ चल जाऊया असं म्हणत आता दोघेही त्याच्या चौकशीसाठी चालले जातात. आता सीन शिफ्ट होतो आणि नागराज साक्षीला म्हणत असतो की नक्कीच आता तो मधुकर पाटील यातून सुटणार नाही. पुढे आता नागराज म्हणतो ते काय आहे ना अजून ते तुरुंगात गेले नाही आहे, पण आता त्यावर लगेच महिपत म्हणतो ते काय त्याला ते इंग्रजी बेल सापडली आहे, जामीन सापडलाय. तर आता नागराज म्हणतो की अँटिसिपेटरी बेल म्हणतात त्याला. त्यावर आता महिपत म्हणतो की हा नागराज शेठ तेच.
बघा आता हा महिपत मेंटॅलिटी नाही मनात डोक्यालिटी म्हणतो, तर हा बघा म्हणतो की दामिनीच्या डोक्यालिटीने त्या अर्जुन सुभेदारच्या केसमधली सगळी हवाच निघून गेली आहे. आता नागराज सुद्धा हसत असतो. पुढे आता महिपत म्हणतो, आता कुठल्या तोंडानं तो अर्जुन सुभेदार म्हणेल की तो दुसराही खून पाटलाने नाही केलेला म्हणून. आता हे ऐकून बघा ही साक्षी ना बडबड बोलायला लागते आणि म्हणते ग्रेट, आणि ती आता हसते आणि म्हणते ग्रेट ना, म्हणजे दामिनी मॅडमनी खरंच खूप स्मार्ट मूव्ह घेतली आहे. आणि आता तिला असं इतक्या दिवसांनी हसलेलं बघून महिपत सुद्धा आता नाचू लागतो आणि म्हणतो आनंदी आनंदकडे. तर आता नागराज त्याला विचारतो की तुला काय झालं रे अचानक. तर आता महिपत म्हणतो, ओ नागराज शेठ, माझ्या आयुष्यातली सगळ्यात किमती चीज हे हरपली होती, ते आहे की नाही आज मला सापडली. तर आता नागराज विचारतो म्हणजे. तर आता महिपत म्हणतो, माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचं हसू, माझ्या पोरीवरच्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना, त्याची किंमत आहे ना, ते कुठलं सोनं नाणं, कुठलं माणिक मोती सोनं नाणं हे काहीच भरून काढू शकत नाही. अशी किमती चीज आहे माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरचं हे हसू. आणि आता महिपत असं म्हणत अजून नाचू लागतो. आणि त्यानंतर आता तो साक्षीला म्हणतो, पोरी तू हसत राहा पोरी. आणि इकडे साक्षी स्माईल करत असते. आणि हा महिपत आता वेड्यासारखा झाले माझी पोरगी हसली रे हसली असं करत परत परत नाचत असतो. आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन आणि चैतन्य आले चौकशी करायसाठी. आता तो महेंद्र नावाचा व्यक्ती बाहेर येतो आणि विचारतो काय काम होतं. त्यावर आता अर्जुन सांगतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि हा माझा मित्र आणि असिस्टंट ॲडव्होकेट चैतन्य गडकरी. त्यावर आता हा महेंद्र म्हणतो की अच्छा वकील आहात का, बरं बरं बोला काय ते. तर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही जेव्हा पोलिसांना कॉल केला तेव्हा एक्झॅक्टली काय घडलं होतं तेच ऐकायचं आहे मला. तर आता हा महेंद्र ते रडपिटं सांगतो आपलं की ते काय झालं, मी असं पोलिसांना सांगितलं की मी त्या दिवशी त्या बॉबी नावाच्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेलो होतो. अहो तो सारखा भुंकायलाच लागला आणि मग त्या आश्रमाच्या बाजूने मला जोरजोराने खेचू लागला. मग मला संशय आला आणि मग मी लगेच पोलिसांना फोन ठोकला. तर आता बघा अर्जुनला डाऊट येतो, कारण अर्जुनला लगेच आठवतं जेव्हा चैतन्य काहीतरी बघत असतो आणि तिथे अर्जुन सुद्धा असतो, ते तिथे खुदाखात करत असतात तेव्हा त्यांना तिथे एक शर्ट मिळतो आणि त्यावर आता अर्जुनला संशय आलेला असतो की हे शर्ट कसं काय सापडलं तिथे. तर बघा आता अर्जुन विचारतो, पण पोलिसांनी तर ते सांगितलं की डेड बॉडी तिथे बरेच महिन्यापूर्वी तिथे पुरली होती, मग तुमचे कुत्रे आधी कधी भुंकले नाहीत का तिथे. तर आता हा महेंद्र सांगतो की भुंकले ना, पण मी आधी कधी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही आणि मी इथे राहायला नवीन आलो आहे, म्हणून मी असं नेहमी विचार करायचो की या जागेत नेमकं काय. पण आज नेमकं त्या बॉबीने तमाशा घातला म्हणून मी त्या पोलिसांना डायरेक्ट फोनच ठोकला. पण आता बघा हे सगळं बोलताना हा घाबरत असतो. तर आता अर्जुनच्या ते लक्षात येतं आणि अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, आम्हाला जर काही वाटतं तर आम्ही येऊ तुला परत प्रश्न विचारायला. तर आता हा व्यक्ती म्हणतो की हां ठीक आहे आणि तो पटकनच तिथून निघून जातो. तर आता अर्जुनला हे कन्फर्म होतं की तो महेंद्र दामिनीचाच माणूस आहे ते. आता बघा ही प्रिया घरी सगळ्यांना भडकवण्याचं काम करत असते. प्रिया सगळ्यांना म्हणते की आपण आपलं घरातलं वातावरण शांत ठेवण्यासाठी किती प्रयत्न करत असतो ना, पण काय आहे ना या घरात सुभेदार राहत नाही ना, बाहेरचेही राहतात. आता त्यांनी पूर्वी करून ठेवल्यांची पापांची शिक्षा आपल्याला आता काही मिळावी नाही म्हणून मिळवलं असं ती आता बोलत असते. तितक्यात आता सायली खाली येते. तर आता प्रताप तिला म्हणतो, अगं काय हे सायली तू खाली का आलीस, अगं तुला तर आराम करायला सांगितला होता ना. तर आता सायली म्हणते, अहो बाबा मी जर माझ्या रूममध्येच राहिले असते तर मला नको ते विचार आले असते, म्हटलं तुम्हाला सगळ्यांबरोबर बसले तर जरा बरं वाटेल म्हणून मी खाली आले. त्यावर आता प्रताप लगेच विमलला खुर्ची आणायला सांगतो आणि ही प्रियासुद्धा आता पुढे करत असते. सायली आता विमलला म्हणते, अहो विमलताई मला बसून कंटाळा येईल, आज मेथीची भाजी करायची आहे ना, ठीक आहे मी मदत करते हां तुम्हाला फोडणी घालायला. तर आता प्रताप सायलीला म्हणतो की अगं वेडी आहेस का तू, लगेच काय कामाला लागते आहेस. तर आता विमल म्हणते नाहीतर काय, आणि विमल सायलीला म्हणते की सायलीताई तुम्ही इथपर्यंत आला ठीक आहे, पण मी तुम्हाला आत किचनमध्ये अजिबात आज जाऊ देणार नाही आहे, अजिबात पाय टाकू देणार नाही. आणि आता सायलीसुद्धा फेक स्माईल करत असते. प्रिया सायलीला आता फेक स्माईल करत असते. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य डिस्कस करत असतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो की कुठल्या तरी कुत्र्याने आधीच ते बॉडी शोधून काढायला हवी होती, कारण हा जो म्हणाला की हा नेहमी कुत्र्यांना फिरवायला तिथे नेत असतो, आणि मग ती बॉडी नेमकी आत्ताच कशी काय सापडली. तर आता चैतन्य म्हणतो की आत्ताच म्हणजे. तर आता अर्जुन म्हणतो की म्हणजे त्या दामिनीला दिसलं असेल की केस आता आपल्या बाजूने वळले आणि ती हरणार, आणि तेव्हाच तिला हे सहन झालेलं नसणार म्हणून तिने हे सगळं केलंय आणि माइंड गेम्स खेळायला तिने सुरुवात केली. तर आता चैतन्य म्हणतो, पण एक मिनिट, काही महिन्यापूर्वी ते तिथे पुरवलेल्या बॉडीबद्दल दामिनीला कसं कळलं. तर आता बघा अर्जुन किती स्मार्ट आहे. अर्जुन म्हणतो, पण महिपत तर आहे ना, महिपतचा संबंध या आश्रम केस आणि आश्रमातल्या काही लोकांशी सुद्धा होता, आणि ते बॉडी महिपतनेच तिथे पेरली असणार, आणि मग दामिनीने पोलिसांना टिप देऊन ती बॉडी आत्ताच बाहेर काढली असणार. त्यावर आता चैतन्य म्हणतो, नाही पण असं असेल तर हा खूप मोठा प्लॅन आहे अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो की असू दे, पण मी हा त्यांचा प्लॅन वर्क होऊ देणार नाही, आणि आता त्यांच्या या ट्रॅपमध्ये आता दामिनी आणि महिपतच अडकेल असं मी बघेल.
आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया आता सलीचे पाय चेपून देणार आहे तिच्याच अति शहाणपणामुळे, आणि प्रताप तिला हे करायला सांगतो. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.